यानंतर बघणार आहोत एक ग्लोबल रिपोर्ट। संपूर्ण जगासाठी एक धोक्याची घंटा वाजली आहे। 2025 चा मे महिना हा सर्वाधिक उष्ण दुसरा महिना ठरलाय। मे महिन्यात जगभरातच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। इतकंच नाही तर पुढील 4 वर्षात तापमान 1.5 सेल्सियसची मर्यादा ओलांडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। 70% ही शक्यता वाढली आहे। युरोपियन संघाच्या हवामान निरीक्षण विभागानं ही भीती व्यक्त केली आहे। मे महिन्यात जमीन आणि महासागरांवरील तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे। भारतात देखील मे महिना हा सर्वाधिक उष्ण महिना ठरलाय। भारतात मे महिन्यातील तापमान हे 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं। तर दुसरीकडे आर्क्टिक परिसरातील ग्रीनलँड मधील ग्लेसियर या ठिकाणी देखील अधिक वेगानं वितळू लागलेला आहे। एक आढावा घेणार आहोत याच बदलत्या वातावरणाचा। सावधान, तापमान वेगानं वाढतंय। मे महिना सर्वाधिक दुसरा उष्ण महिना। ग्लेसियर वेगानं वितळतायत। संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संस्थेनं आपला ताजा अहवाल नुकताच जारी केलाय आणि त्यातून साऱ्या जगासाठी एक अलर्ट देण्यात आलाय। पुढील 5 वर्षात जागतिक तापमान पॅरिस करारातून घालून देण्यात आलेल्या मर्यादेहून अधिक वाढणार आहे। 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढ तापमानात होणार आहे आणि ही शक्यता तब्बल 70% अधिक आहे। 2015 मध्ये पॅरिसमध्ये एक हवामान परिषद पार पडली होती। यात हवामान बदलाचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी चर्चा करण्यात आली। त्यावेळी 1.5 अंश सेल्सिअसची मर्यादा घालून देण्यात आली। तापमान या 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढू न देणं हे ध्येय ठरवण्यात आलं। पुढील 20 ते 30 वर्षांत तापमानात दीर्घकालीन वाढ कायम राहिल्यास पॅरिस कराराचा भंग मानला जाऊ शकतो। संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून काय चिंता व्यक्त करण्यात आली आहे पाहूया। 2025 ते 2029 दरम्यान प्रत्येक वर्षासाठी सरासरी जागतिक तापमान वाढणार आहे। 1850 ते 1900 या कालावधीतील तापमानापेक्षा हे प्रमाण 1.2 ते 1.9 अंश सेल्सिअसनं अधिक असू शकतं। तापमान वाढीची ही शक्यता तब्बल 86% अधिक आहे। पुढील 5 वर्षात हिवाळ्यातही तापमानात वाढ होणार आहे। अंदाजे 2.4 अंश सेल्सिअसनं हे तापमान वाढू शकतं। आर्क्टिकमधील बोरेंट्स बेरिंग समुद्रातील बर्फ वितळू शकतं। संयुक्त राष्ट्रांनी वर्तवलेल्या या भीतीनुसारच चित्र ग्रीनलँडमध्ये दिसू लागले। ग्रीनलँड आणि आईसलँडमध्ये मे महिन्यात उष्णतेची लाट आली आणि ही मोठी चिंतेची बाब मानली जाते। या उष्णतेच्या लाटेच्या काळात ग्रीनलँडमधील बर्फाच्या लाद्या अधिक वेगानं वितळल्याचं जागतिक हवामान विशेषता संस्थेचा अहवाल सांगतो। आईसलँडच्या काही भागात सरासरीपेक्षा 10 अंश सेल्सिअस जास्त तापमानाची नोंद झाली। तर मे महिन्यात आईसलँडच्या एगलस्टॅडर विमानतळ परिसरात रेकॉर्ड ब्रेक 26 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। देशातलं हे सर्वाधिक तापमान होतं। यामागे अनेक कारणं आहेत। ग्रीनलँडबाबत बोलायचं झालं तर इथं विजेसाठी, वाहतुकीसाठी इंधन ज्वलन मोठ्या प्रमाणात होतंय। त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वेगानं वातावरणात पसरतोय। याचा मोठा परिणाम तापमान वाढीवर होतोय। आर्क्टिकमध्ये तापमान वाढीचा वेग सर्वाधिक आहे हे विशेष। आर्क्टिकमध्ये तापमान वाढतंय याचा अर्थ असा की विषुववृत्तापासून जितके दूर जाल तितके हवामान बदलामुळे होणारं तापमान वाढतं आणि म्हणूनच आपण आर्क्टिक सर्कल भोवती पाहतो की तापमान जागतिक सरासरीप्रमाणे 1.3 अंश सेल्सिअसनं वाढलेलं नाहीये, तर ते 3 किंवा 4 अंशांनी वाढलेलं आहे। परिणामी ग्रीनलँडमधला बर्फ वितळू लागलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी महासागरांमध्ये मिसळू लागलंय। महासागरात हे पाणी वाढू लागल्यानं अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन मंदावू शकतं असं तज्ज्ञांचं एक मत आहे। हा एक महासागर प्रवाह असतो जो मेक्सिकोच्या आखातातून अटलांटिक महासागर ओलांडून युरोप आणि नंतर आर्क्टिकमध्ये पाणी फिरवतो। हा प्रवाह मंदावल्यानं जागतिक हवामानासह हवामानाच्या पद्धतींवरही परिणाम होऊ शकतो। ग्रीनलँडमधील बर्फाचा थर आणि आर्क्टिकला व्यापणारे इतर बर्फ वारा कुठे आणि केव्हा वाहतो, वाऱ्यात किती पाण्याचं प्रमाण आहे आणि पाऊस पडतो की बर्फ पडतो यावर परिणाम करू शकतात। साधारणपणे ग्रीनलँडमधील बर्फ जून, जुलै, ऑगस्टमध्ये वितळू लागतो। यंदा तो मे महिन्यातच वितळू लागलाय, म्हणजेच बर्फ वितळण्याची प्रक्रिया लांबणार आहे। वितळणारे बर्फाचे हे थर आणि हिमनद्या समुद्राच्या पातळीत वाढ होण्यास कारणीभूत ठरतात। परिणामी जागतिक स्तरावर किनारपट्टीवर पूर येण्याचा तसंच पॅसिफिक महासागरातील सखलबेट राष्ट्र पाण्याखाली जाण्याचा धोका वाढतोय। तर भारतातही यंदा मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक तापमान नोंदवलं गेलंय। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये यंदा मे महिन्यात 47.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर दिल्लीमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती।
2016 मध्ये राजस्थानच्या फलोडीमध्ये 51 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर गेल्या वर्षी भारतात उष्माघातामुळे सुमारे 100हून अधिक मृत्यू झाले होते, तर 40,000 संशयित रुग्ण होते. या बदलत्या वातावरणामुळेच कमी वेळेत प्रचंड पाऊस, लांबलेले उन्हाळे, कमी कालावधीचे हिवाळे अशी अनियमितता दिसू लागली आहे आणि अर्थातच याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.